या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए सेकंड इयर मधील चौथ्या सेमिस्टर मधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आज आपल्याला पेपर क्रमांक 7वा स्थूल अर्थशास्त्र यांचं प्रकरण 5वं या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. प्रकरणाचं टायटल आहे आंतरराष्ट्रीय व्यापार, इंटरनॅशनल ट्रेड. हा चॅप्टर या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. यामध्ये आपल्याला रिकार्डोचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा या ठिकाणी सिद्धांत पाहायचा आहे आणि त्यानंतर आपण पाहतो की हेक्स्चे-रोहलींचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व देखील आपल्याला पाहायचं आहे. आपण पाहतो की दोन देशामध्ये होणाऱ्या व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार असं आपण म्हणतो. कारण आज जसजसा विकास होत जाईल तसतसं गरजा एकमेकांच्या ह्या वाढत राहतात आणि आपण पाहतो की ज्या वस्तू एखाद्या देशात उपलब्ध होत नाही त्या वस्तू दुसऱ्या देशातून आणून त्याची गरज या ठिकाणी किंवा त्याचा उपभोग घेता येतो किंवा तशा प्रकारचा पुरवठ्यात वाढ करता येते किंवा तशा प्रकारची गरज राष्ट्रातील लोकांची पूर्ण करता येते किंवा त्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील देवाणघेवाणीमधून आपण पाहतो की या ठिकाणी वस्तूची मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल या ठिकाणी घडून आणला जातो आणि आपण पाहतो की साधारणपणे प्रत्येक राष्ट्रामध्ये वस्तूची निर्मिती ही वेगवेगळी होत असते आणि त्यातून काही राष्ट्रामध्ये कमी खर्चामध्ये जास्त निर्मिती होत असते तर काही राष्ट्रामध्ये उत्पादन खर्च हा जास्त येतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर देवाणघेवाण ही दोन्ही राष्ट्रांच्या फायद्याची असते, गरज पूर्ण निर्माण करणारी असते किंवा दोन्ही राष्ट्राच्या विकासामध्ये भर टाकणारी असते असं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अंतर्गत व्यापार, देशांतर्गत व्यापार यामध्ये फरक केलेला आहे. दोन राष्ट्रातील म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि राष्ट्रीय व्यापार मधील फरक. आंतरराष्ट्रीय व्यापार अंतर्गत व्यापार हा देशीय चलनात होतो. राष्ट्रीय व्यापार हा देशीय चलनात होतो, तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा परकीय चलनामध्ये किंवा सोन्यामध्ये होत असतो. आपण पाहतो की जे परकीय चलन आहे त्या राष्ट्राचं त्यामध्ये होत असतं. अंतर्गत व्यापारासाठी मध्यवर्ती सरकारची अ, परवानगी घ्यावी लागत नाही, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सरकारची परवानगी घ्यावी लागते. कारण परवानगीशिवाय आपण आयात निर्यात करू शकत नाही. तर अंतर्गत व्यापारात, देशांतर्गत व्यापारात त्याची गरज पडत नाही. त्यानंतर अंतर्गत व्यापार हा भिन्न प्रदेशातील असतो, वेगवेगळ्या राज्यातील असतो. तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा वेगवेगळ्या देशातील असतो, देशातील सरकारमध्ये असतो. हा फरक त्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा देशाच्या आयात निर्यातीवर परिणाम होत असतो, पण अंतर्गत व्यापाराचा देशाच्या आयात निर्यातीवर परिणाम होत नाही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार हा भिन्न देशांशी असलेल्या राजकीय संबंधावर अवलंबून असतो, तर अंतर्गत व्यापाराचा आणि राजकारणाचा फारसा संबंध येत नसतो. कारण अंतर्गत व्यापार हा देशांतर्गत व्यापार हा खुला असतो, त्यामध्ये फारसा हस्तक्षेप होत नाही. परंतु आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटलं की सरकारची परवानगी घेऊनच आयात निर्यात ही करावी लागते. तर अशा प्रकारे देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे स्वरूप काळाच्या ओघात बदलत जाते. पूर्वीच्या काळी आंतरराष्ट्रीय व्यापार हा मुक्त होता. आपण पाहतो की सनातनवाद्यांनी त्यांचे जे आर्थिक विचार मांडलेले आहेत किंवा त्यांचं जे तत्वज्ञान आहे किंवा जे सिद्धांत मांडलेले आहेत, ते मुक्त व्यापार असतो किंवा निरहस्तक्षेपित व्यापार असतो या गृहीतावर त्यांचे सगळे सिद्धांत अवलंबून आहेत. कारण त्यांनी आपण पाहिलेलं आहे की देशाच्या संपत्तीत वाढ करायची असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा मुक्त असला पाहिजे, निरहस्तक्षेपित असला पाहिजे. त्यामुळे निर्यातीत वाढ होऊन देशाच्या संपत्तीत वाढ होते, म्हणजे देशाचा विकास या ठिकाणी करता येतो. अशा प्रकारचा विचार आपण पाहतो की पूर्वीच्या व्यापारवाद्यांनी मांडला, त्याचबरोबर या ठिकाणी निसर्गवाद्यांनी मांडला, त्याचबरोबर सनातनवादी अर्थतज्ञांनी देखील मांडलेला आहे. त्यामध्ये विशेषतः आपण पाहतो की ॲडम स्मिथ असेल, रिकार्डो असतील, माल्थस असतील, तर त्यांनी हा विचार घेऊन आंतरराष्ट्रीय व्यापार हा मुक्त असतो अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे. तर आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्या काळात बंधने नव्हते. नंतर आपण पाहतो की त्यामध्ये बदल झाला, कारण पहिल्या व दुसऱ्या महायुद्धामुळे भिन्न राष्ट्रातील संबंध दुरावले. कारण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या फरकामध्ये आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय व्यापार हा
त्या त्या देशातील संबंधांवर देखील अवलंबून असतो. संबंध तुमचे चांगले असतील तर व्यापार जास्त असतो. संबंध जर कमी असतील तर व्यापार हा कमी असतो असं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून राजकीय संबंध चांगले असतील तर आंतरराष्ट्रीय व्यापार त्या राष्ट्राशी जास्त असतो, तर याउलट कमी असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर झालेला दिसून येतो. कारण संबंध हे महत्त्वाचे असतात. त्यातूनच मुक्त व्यापाराची जागा संरक्षणाच्या व्यापाराने घेतली. आपण पाहतो की दुसरी एक व्यापाराची संकल्पना आहे मुक्त व्यापार आणि संरक्षित व्यापार. संरक्षित व्यापार म्हणजे आपल्या गरजेनुसारच वस्तूची आयात किंवा निर्यातीला परवानगी देणे, त्यावर नियंत्रण आणणे याला संरक्षित व्यापार असे म्हणतो. आणि याउलट त्या आयात आणि निर्यातीवर कुठल्याही प्रकारचं बंधन नसणे किंवा म्हणजे त्या मुक्त व्यापार ठेवणे, तर त्याला मुक्त व्यापार असं म्हटलं जातं. आपण पाहिलं 1991च्या नंतर जगात पुन्हा एकदा मुक्त व्यापाराचे वारे वाहू लागले. आपण पाहतो की 91च्या नंतर पूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतो की उदारीकरण, खाजगीकरण, अ, अ, जागतिकीकरण या ठिकाणी या संकल्पनांचा विस्तार आणि प्रचार जास्त झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर WTOची ही स्थापना या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते आणि WTOच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश म्हणजे की आंतरराष्ट्रीय व्यापार हा मुक्त करणे आणि तो वाढविण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे. 2 राष्ट्रांमध्ये तो व्यापार वाढविण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे. हा उद्देश समोर ठेवून WTO कार्य करते आणि त्याच्या कार्याला आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात यश आलं. कारण आंतरराष्ट्रीय व्यापारातून वस्तूच्या पुरवठ्यामध्ये समतोल होतो आणि किंमत स्थिरीकरण येतं आणि अर्थव्यवस्थेचा विकास होण्याला मदत होते. हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार मुक्त ठेवल्यामुळे गुंतवणूक वाढते, त्यानंतर तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होते आणि त्यामुळे उत्पादन आणि उत्पादक रोजगार, वस्तूच्या मागणीत वाढ होऊन आपण पाहतो की पुरवठ्यात वाढ होते आणि त्यामुळे लोकांना संधी प्राप्त होते आणि त्यातून मानव विकास देखील घडून येतो. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार हा मुक्त असला पाहिजे, अशा प्रकारची संकल्पना आता पुढे आली आणि जगातील बहुतेक राष्ट्रांनी आपण पाहतो की जगामध्ये साधारणपणे 195 देश आहेत आणि आता बहुतेक राष्ट्रांनी आपण पाहतो की युनोचं सदस्यत्व घेतलेलं आहे, WTOचं सदस्यत्व घेतलेलं आहे आणि ज्यांनी हे सदस्यत्व स्वीकारलेलं आहे, त्या राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार हा WTOच्या नियमानुसार होत असतो आणि म्हणून आपण पाहतो की आता मुक्त अर्थव्यवस्थेकडे जग हे एक कुटुंब या नात्याने आपण पाहतो की WTO आता काम करत आहे आणि त्यातून जागतिक पातळीवरील उत्पादनाचा पुरवठा समतोल कसा करता येईल, विविध राष्ट्रांमध्ये समतोल कसा करता येईल, हे आपल्याला हे WTOचं मुख्य उद्देश आहे आणि त्यातून व्यापार वृद्धी होईल आणि लोकांच्या आर्थिक प्रश्नही सुटतील, गरजाही पूर्ण होतील. कारण आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार जर मुक्त नसेल आणि एखाद्या राष्ट्रामध्ये दुष्काळ पडून अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं, तर आपण पाहतो की त्या राष्ट्रात अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊन अन्नधान्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढतील आणि किमती वाढल्या तर आपण पाहतो की गरीब लोकांच्या खरेदी शक्तीच्या मर्यादेच्या बाहेर त्या किमती जर गेल्या तर गरीब लोकांना धान्य खरेदी करणं शक्य होत नाही आणि त्यामुळे त्यांचा उपभोग घटतो आणि उपभोग घटल्यावर भूकबळी जाण्याची शक्यता असते आणि म्हणून अशा प्रकारच्या घटना की घडू नये किंवा इतरही वस्तूंच्या बाबतीत आपण पाहतो की जागतिक भांडवल असेल, आपण पाहतो तंत्रज्ञान असेल, गरीब राष्ट्रांमध्ये भांडवलाचा अभाव असतो, तंत्रज्ञानाचा अभाव असतो म्हणून तिथे विकासाच्या संधी निर्माण होत नाहीत. परंतु जागतिक व्यापार जर मुक्त असेल, फ्री असेल, तर आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय मार्केटमधील भांडवल त्या ठिकाणी गुंतवल्या जाईल आणि त्या ठिकाणी उत्पादन आणि उत्पादनाची प्रक्रिया या ठिकाणी सुरळीत होईल आणि त्या देशातील लोकांना रोजगार प्राप्त होईल. रोजगार प्राप्त झाल्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढेल, उत्पन्न वाढल्यामुळे मागणी वाढेल आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारातून आपण पाहतो की अर्थव्यवस्थेच्या विकासाला मदतच होते. परंतु हे सर्व मदत होत असताना 2 राष्ट्रांमधील संबंध कसे आहेत, राजकीय संबंध कसे आहेत किंवा 2 राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय व्यापार होत असताना कुणाला फायदा, कुणाला तोटा होतो का? याही गोष्टींवर हा व्यापार अवलंबून असतो. म्हणून व्यापाराच्या आपण पाहतो अटी आणि शर्ती यावर आंतरराष्ट्रीय व्यापार बऱ्याच प्रमाणात अवलंबून असलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार कोणत्या तत्वानुसार होतो याचा विचार करून भिन्न अर्थशास्त्रज्ञांनी
आपले वेगवेगळे विचार मांडलेले आहेत, यालाच आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत म्हणतात. या सिद्धांतामध्ये प्रामुख्याने रिकार्डो असतील, हेक्स्चर ओहोलीन असतील यांचा या ठिकाणी समावेश होतो. तर अशा प्रकारे आपल्या सिलेबसला रिकार्डोचा तुलनात्मक खर्च सिद्धांत आणि ओहोलीनचा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत आपल्याला असलेला या ठिकाणी दिसून येतो. तर आजच्या तासाला आपल्याला रिकार्डोचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक अ, खर्च सिद्धांत या ठिकाणी पाहायचा आहे. आपण आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय व्यापार हा अ, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तौलनिक खर्चाचा सिद्धांत अभिमत अर्थशास्त्रज्ञ रिकार्डो यांनी मांडलेला आहे. पहा, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तौलनिक खर्चाचा सिद्धांत अभिमत अर्थशास्त्रज्ञ रिकार्डो यांनी मांडलेला आहे. त्यानंतर त्यात आपण पाहतो की जे.एस. मिल, टॉशिंग असतील, अबलर असतील यांनी भर टाकलेली आहे आणि या सिद्धांतानुसार एकाच प्रकारच्या वस्तूच्या उत्पादन खर्चात भिन्न राष्ट्रात फरक असतो. पहा, एकच वस्तू जसं की गहू असेल, गहू जगातील प्रत्येक राष्ट्रात गव्हाचा उत्पादन खर्च वेगवेगळा असतो. तर हा उत्पादन खर्च वेगवेगळा का असतो? याला काही कारणे असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यामध्ये विशेषतः आपण पाहतो की प्रत्येक राष्ट्रामध्ये भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असते. हवामान वेगवेगळं असतं, तिथलं व्यवस्थापन वेगळं असतं. त्या ठिकाणी गुंतवणूक वेगवेगळी असते. त्याचबरोबर उद्योगामध्ये होणाऱ्या श्रम विभागणी वेगवेगळी असते आणि त्यातील विशेषीकरणाचं या ठिकाणी वेगवेगळं असतं. त्यामुळे वातावरणातील फरक असेल, नैसर्गिक साधन संपत्तीमधील भिन्नता असेल, भौगोलिक परिस्थिती असेल, श्रमाची कार्यक्षमता असेल, इत्यादी अनेक कारणांमुळे एकाच वस्तूचा विविध राष्ट्रांमध्ये वेगवेगळा उत्पादन खर्च असतो आणि आपण पाहतो की काही राष्ट्रांमध्ये कमी उत्पादन खर्च येतो तीच वस्तू निर्माण करायला आणि तीच वस्तू निर्माण करायला काही राष्ट्रांमध्ये जास्त खर्च येतो. तर त्याला ही कारणे जबाबदार असलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की समजा त्यामुळे रिकार्डो असं म्हणतात की ज्या राष्ट्रांमध्ये उत्पादन खर्च एखाद्या वस्तूचा उत्पादन खर्च कमी असेल तर त्या राष्ट्रांनी त्या वस्तूची निर्मिती करावी आणि ज्या राष्ट्रांमध्ये उत्पादन खर्च जास्त आहे त्या राष्ट्राला त्याची निर्यात करावी. त्यामुळे दोन्ही राष्ट्राचा फायदा होईल. ज्याचा उत्पादन खर्च कमी असेल त्याची निर्यात वाढेल आणि ज्याचा उत्पादन खर्च जास्त असेल त्याची आयात वाढून या ठिकाणी उत्पादनावरील खर्च, अतिरिक्त खर्च हा कमी होऊन आयातही फायद्याची होईल. अशा प्रकारे तुलनात्मक खर्च खर्चाची तुलना, उत्पादन खर्चाची तुलना करून आंतरराष्ट्रीय व्यापार जर दोन राष्ट्रांमध्ये झाला तर दोन्ही राष्ट्रांना तो व्यापार फायद्याचा राहतो. अशा प्रकारची भूमिका रिकार्डोनी या सिद्धांतामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ आपण पाहतो की भारतामध्ये तेलाची निर्मितीचा खर्च जास्त आहे. अरब कंट्रीजमध्ये उत्पादन खर्च कमी आहे. तर भारताने तेलाचं उत्पादन इथे घेण्यापेक्षा अरब कंट्रीतून आयात केला आणि अरब कंट्रीमध्ये ज्या वस्तूचा उत्पादन खर्च भारताच्या तुलनेत जास्त आहे, त्या वस्तूची त्यांना निर्यात केली. तर दोघांनाही आंतरराष्ट्रीय व्यापार हा फायद्याचा राहतो. अशा प्रकारची भूमिका ही रिकार्डोने या सिद्धांतामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलंय की आपल्या देशातील उत्पादन खर्च अत्यंत कमी असतो. उदाहरणार्थ आपल्या देशातील भूमी अरब राष्ट्रातील देशांपेक्षा भिन्न आहे. तसेच जपानी माणसाची कार्यक्षमता व भारतीयांची कार्यक्षमता यामध्ये भिन्नता आहे. तसेच अमेरिकेची नैसर्गिक साधन संपत्ती व इंग्लंडची नैसर्गिक साधन सामग्री यामध्ये भिन्नता आढळून येते. त्यामुळे ज्या राष्ट्रात ज्या वस्तूचा उत्पादन खर्च कमी येतो अशा वस्तूच्या निर्मितीवर त्या राष्ट्राने लक्ष केंद्रित करावे आणि ती वस्तू दुसऱ्या राष्ट्राला निर्यात करावी. भिन्न राष्ट्रांना ती वस्तू कमी किमतीमध्ये मिळते आणि त्यामुळे त्यातून फायदा होतो आणि निर्यातदाराचीही निर्यात वाढते. अशा प्रकारे भिन्न राष्ट्रे आपल्या देशात ज्या वस्तूचा उत्पादन खर्च इतर राष्ट्राच्या तुलनेत कमी असतो, अशा वस्तूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात व ते दुसऱ्या राष्ट्राला निर्यात करतात. ज्या वस्तूचा आपल्या देशात उत्पादन खर्च जास्त येतो, त्या वस्तूची ते राष्ट्र दुसऱ्या देशाकडून खरेदी करते, म्हणजेच आयात करते. यालाच आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात. म्हणजे ज्या राष्ट्रामध्ये वस्तूचा उत्पादन खर्च कमी येतो,
त्या राष्ट्राने त्या वस्तूची निर्मितीमध्ये कौशल्य निर्माण करून त्याची निर्यात करावी आणि ज्या राष्ट्रांमध्ये एखाद्या वस्तूचा उत्पादन खर्च जास्त असतो त्याने त्या राष्ट्रात ती वस्तू निर्माण न करता स्वस्तात आयात करावी जेणेकरून आयातीतूनही फायदा होईल आणि निर्यातीतून त्या दोन्ही राष्ट्रांना फायदा होईल. तर याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलं जातं. आपण पाहतो की व्यापार कुठे होतो जेव्हा दोन्ही देशाला फायदा होतो तेव्हा व्यापार होत असतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार हा खूप महत्त्वाचा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध राष्ट्रांमधील मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल निर्माण होऊन उत्पादन खर्च किंवा किंमत स्थैर्य या ठिकाणी निर्माण होऊ शकतं असं आपल्याला म्हणता येईल. उत्पादन खर्चातील तुलनात्मक फरक हाच आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पाया आहे असे रिकार्डो मानतो. ज्या वस्तूचा उत्पादन खर्च कमी असतो त्या वस्तूच्या निर्मितीवर त्या राष्ट्राने लक्ष केंद्रित केल्यामुळे ते राष्ट्र त्या वस्तूच्या निर्मितीत निपुण होते म्हणजे कौशल्य त्यामध्ये प्राप्त होते. त्यातून त्याचा उत्पादन खर्च आणखी कमी होतो आणि त्यामुळे त्याची किंमत तौलनिकदृष्ट्या आणखी कमी होते. शिवाय अशा विशिष्ट वस्तूच्या निर्मितीतून त्या राष्ट्राला मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचे, श्रम विभागणीचे व विशेषीकरणाचे सर्व फायदे मिळतात आणि त्यातून पुन्हा उत्पादन खर्च कमी येतो. अशा प्रकारे तौलनिकदृष्ट्या ज्या राष्ट्रात वस्तूचा उत्पादन खर्च कमी येतो त्या राष्ट्राकडून त्या वस्तूची निर्यात केली जाते व ज्या वस्तूचा उत्पादन खर्च ज्या राष्ट्रात जास्त येतो त्या वस्तूची त्या राष्ट्रात आयात केली पाहिजे आणि त्यातून आपल्या गरजांची पूर्तता केली जाते. त्या वस्तूंची आयात करून अंतर्गत गरजांची पूर्तता केली जाते आणि त्यातून दोन्ही राष्ट्राचा फायदा होतो अशा प्रकारे रिकार्डो म्हणतात. त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की उदाहरणार्थ भारतात ज्यूट व चहा इत्यादी वस्तूचा उत्पादन खर्च तुलनेदृष्ट्या कमी आहे. तर इंग्लंडमध्ये पोलाद, लोखंड व अमेरिकेमध्ये गव्हाच्या उत्पादनाचा उत्पादन खर्च कमी असेल, तर भारत ज्यूट व चहा, इंग्लंड, पोलाद व अमेरिका गव्हाच्या उत्पादनात निपुण म्हणजे कौशल्य प्राप्त होईल आणि ते राष्ट्र त्या वस्तूची निर्यात करतील. म्हणजेच भारत इंग्लंडला, अमेरिकेला चहाची निर्यात करून त्याच्या मोबदल्यात पोलाद व गहू आयात करतील, तर इंग्लंड पोलादच्या मोबदल्यात भारताकडून व अमेरिकेकडून चहा व गहू खरेदी करेल, तर अमेरिका गव्हाची निर्यात करून भारताकडून व इंग्लंडकडून चहा व पोलादाची आयात करेल. अशा प्रकारे भिन्न राष्ट्रात व्यापार झाला तर सर्वच राष्ट्रांच्या उत्पन्नात वाढ होऊन राष्ट्राचा विकास होण्यात मदत होते, असे हा सिद्धांत मानतो. त्यासाठी त्यांनी काही गृहीतक घेतलेली आहेत. ही गृहीतक आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात, की 2 राष्ट्राचा विचार करून हा सिद्धांत मांडला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार 2 राष्ट्रांपेक्षा 2 राष्ट्रांमध्ये होतो हे गृहीत आहे. त्यानंतर दुसरं गृहीत आहे 2 भिन्न राष्ट्रात फक्त 2च वस्तूंचे उत्पादन या ठिकाणी गृहीत घेतलेलं आहे. 2च वस्तूचं गृहीत घेऊन त्यामध्ये उत्पादन खर्चाची तुलना केलेली आहे. त्यानंतर उत्पादनात फक्त श्रम या घटकाचाच विचार केलेला आहे. उत्पादनाचे जे घटक आहेत त्यामध्ये फक्त श्रम या घटकाचाच विचार केलेला आहे. कारण आपण पाहतो की रिकार्डो हे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी त्या काळात जेव्हा सिद्धांत मांडला त्यावेळेस फक्त उत्पादनाचा एकच महत्त्वाचा घटक होता, तो म्हणजे श्रम. भांडवल वगैरे त्यांनी नंतर मांडले. त्यांचं आपण पाहतो की विकासाच्या सिद्धांतामध्ये भांडवल हाही घटक त्यांनी घेतलेला आहे, परंतु ते म्हणतात हे कुणाचं तरी संचित श्रम असतं आणि म्हणून वस्तूची मूल्य निर्मिती ही एखाद्या वस्तूला जेवढे श्रम लागले त्या श्रमावर अवलंबून असतं. म्हणून त्यांनी उत्पादनाचा एकच घटक या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो घटक एकजिन्सी असतो. म्हणजे एकजिन्सी म्हटलेला आहे म्हणजे सारखा असतो. म्हणजे त्याची काम करण्याची शक्ती ही सारखी असते असं म्हटलेलं आहे. त्यानंतर गृहीत वस्तूचा उत्पादन खर्च वेतन खर्चाने निर्धारित होतो. म्हणजेच एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी लागणारे श्रमाचे नग हाच त्या वस्तूचा उत्पादन खर्च असतो. त्यानंतर श्रमाचे वेतन हाच त्याचा उत्पादन खर्च असतो. त्यानंतरचं गृहीत आहे की स्थिर फलाच्या सिद्धांतावर आधारित आहे. आपण पाहिलेलं की स्थिर फलाचा सिद्धांत काय म्हणतो की उत्पादन आणि खर्च हा सारखा असतो. त्यामुळे त्यामध्ये बदल होत नाही आणि तो स्थिर या ठिकाणी म्हणजे उत्पादन
तर आपण पाहतो की त्या ठिकाणी उत्पन्न बरोबर खर्च अशा प्रकारची स्थिती असते आणि स्थिर फलावर आधारित हा सिद्धांत असतो. त्यानंतर दोन भिन्न राष्ट्रातील व्यापार हा वस्तू विनिमय पद्धतीने होतो. त्यानंतरचं गृहीत आहे देशांतर्गत उत्पादन घटकाची संपूर्ण गतिशीलता असते. देशांतर्गत आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाही. त्यानंतर दोन भिन्न राष्ट्रात मुक्त व्यापार असतो. म्हणजे व्यापारावर कसलेही बंधन नसते. मुक्त व्यापार हे त्यांचं गृहीत आहे. आपण पाहतो की सनातनवाद्यांनी जेवढे सिद्धांत मांडलेले आहेत तेवढे सगळे मुक्त व्यापार व्यापार हा निरहस्तक्षेपित असतो अशा प्रकारचं गृहीत त्यांनी घेतलेलं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारात वाहतूक खर्च लक्षात घेतला जात नाही. कारण वाहतूक खर्च लक्षात घ्यावा तर वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळा वाहतूक खर्च असतो आणि त्यामुळे किंमत आपण पाहतो की किमती या ठिकाणी वाढण्याची शक्यता असते आणि मग आपण पाहतो की त्यातून मग उत्पादन खर्च वाढतो. तर वाहतूक खर्च लक्षात घेतला जात नाही. त्यानंतर पूर्ण रोजगार हे गृहीत आहे. कारण आपण पाहतो की सनातनवाद्यांचे सर्व सिद्धांत हे पूर्ण रोजगाराच्या गृहीतावर अवलंबून आहे. म्हणजे देशात बेकारी नसते असं त्यांनी म्हटलेलं आहे. बेकारी जर असेल तर मागणीत बदल होतो आपण पाहतो. परंतु बेकारी जर नसेल तर प्रभावी मागणी असते आणि त्यातून मागणी वाढते असं ते या ठिकाणी आपल्याला म्हणतात. म्हणजे प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. म्हणजे जेवढा पुरवठा तेवढी मागणी असा त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. वरील सर्व गृहीतांचा विचार करून रिकार्डो यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तोलनी खर्चाचा सिद्धांत मांडला. तो सिद्धांत विविध प्रकारच्या खर्चाचा विचार करून स्पष्ट केलेला आहे. आता खर्चाचे वेगवेगळे या ठिकाणी प्रकार त्यांनी पाडलेले आहेत. या ठिकाणी लाभाच्या अनुषंगाने या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. पहा, पहिलं या ठिकाणी त्यांनी तोलनी खर्चाचा सिद्धांत मांडताना पहिला खर्चाचा या ठिकाणी सिद्धांत विचार केलेला आहे की निरपेक्ष लाभ, ॲब्सोल्यूट ॲडव्हांटेज ज्याला आपण म्हणतो, की निरपेक्ष लाभ या ठिकाणी त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेले की समजा ए आणि बी हे दोन राष्ट्र आहेत. गृहीत आपण पाहिलेले की दोनच राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होतो. त्यामुळे त्यांनी उदाहरणामध्ये देखील ए आणि बी हे दोनच राष्ट्र घेतलेले आहेत. समजा निरपेक्ष लाभामध्ये पहा, ए आणि बी हे दोन राष्ट्र असून ते गव्हाचे व कापडाचे उत्पादन करतात. म्हणजे दोन वस्तूचे उत्पादन करतात. दोन राष्ट्र दोन वस्तूचं. प्रत्येक राष्ट्र या ठिकाणी आपण पाहतो की दोन वस्तूचं उत्पादन करतं. तेव्हा त्या वस्तूच्या उत्पादनाचा खर्च खालील प्रमाणे त्यांनी सांगितलेला आहे. ए राष्ट्रात एक मजूर दिवसाकाठी गव्हाचे 12 नग किंवा कापडाचे 3 नग तयार करतो. पहा, ए राष्ट्रामध्ये मजुराला जर काम दिलं तर तो गव्हाचे 12 नग तयार करतो किंवा कापडाचे 3 नग तयार करतो. ए राष्ट्रात उत्पादन प्रमाण 4:1 म्हणजे एक मजूर एकतर 4 गव्हाचे नग तयार करेल किंवा एक कापडाचा नग तयार करेल. असे 4:1 त्याचं उत्पादन प्रमाण आहे. तर बी राष्ट्रात एक मजूर दिवसाकाठी आपण पाहतो गव्हाचे 3 नग तयार करतो किंवा कापडाचे 12 नग तयार करू शकतो. याचं उत्पादन प्रमाण किती आहे? 1:4 आहे. पहा, ए राष्ट्राच्या अगदी उलट आहे. ए राष्ट्रामध्ये गव्हाचं उत्पादन मजुराकडून जास्त होतं, तर बी राष्ट्रामध्ये कापडाचं उत्पादन मजुराकडून जास्त होतं. उत्पादन प्रमाण यांचं अगदी उलट आहे. ए राष्ट्रात गहू एका मजुराकडून जास्त निर्माण केला जातो, तर बी राष्ट्रात कापड एका मजुराकडून जास्त निर्माण केला जातं. म्हणजे ए राष्ट्रामध्ये कापड उत्पादनाचा खर्च जास्त आहे, तर बी राष्ट्रामध्ये गहू उत्पादनाचा खर्च आहे. मग रिकार्डो या ठिकाणी म्हणतात की ए राष्ट्राने मजुराच्या सहाय्याने गव्हाचं उत्पादन घेऊन गव्हामध्ये कौशल्य निर्माण करावं. त्या ठिकाणी कापड आपण पाहतो की कापडाचं उत्पादन खर्च जास्त असतो, म्हणून कापड त्यांनी निर्माण न करता बी राष्ट्राकडून कापडाची आयात करावी, जेणेकरून त्याला त्या देशामध्ये 4:1 जे प्रमाण आहे ते कापडाचं एक जे प्रमाण आहे ते वाढू शकतं. कापड एकपेक्षा जास्त त्याला आयात केली तर त्याच्यापासून फायदा मिळतो आणि बी राष्ट्राला गव्हाचं आयात करणं परवडतं, कारण कापडाची निर्मिती जास्त होते आणि गहू त्यांना 4 गव्हाच्या याच्या 4 कापडाच्या याच्यामध्ये 1 गहू मिळतो. तर आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारातून त्यांनी गव्हाची आयात केली तर 1 पेक्षा जास्त गहू त्यांना प्राप्त होतो 4 कापडाच्या नगामध्ये. तर अशा प्रकारे दोन्ही राष्ट्राला फायदा होऊ शकतो हे त्यांनी या ठिकाणी
निरपेक्ष लाभामध्ये म्हटलेलं आहे. तर यामध्ये उदाहरण दिलेलं आहे की वरील उदाहरणात ए राष्ट्रात गव्हाचा उत्पादन खर्च कमी आहे, तर बी राष्ट्रामध्ये कापडाचा उत्पादन खर्च कमी आहे. त्यामुळे ए राष्ट्राने गव्हाचे तर बी राष्ट्राने कापडाचे उत्पादन करावे. ए राष्ट्राने गव्हाच्या मोबदल्यात कापड तर बी राष्ट्राने कापडाच्या मोबदल्यात गव्हाची खरेदी करावी असे सिद्धांत मानतो. त्यामुळे दोन्ही राष्ट्राचा फायदा होऊन दोन्ही देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. ए राष्ट्राला त्याच्याकडील चार गव्हाच्या मात्रा स्वीकारून कोणीही कापडाचे एकापेक्षा जास्त नग दिल्यास त्याचा फायदा होतो, कारण ए राष्ट्रात 4 गव्हाच्या मोबदल्यात एक कापड निर्माण होते. म्हणून एक पेक्षा जास्त जिथून आयातीतून कापड मिळेल ते घेण्यात त्याला 4 गव्हाचे नग देऊन फायदा होतो. तर बी राष्ट्राला त्याच्याकडे चार पेक्षा कापडाचे 4 पेक्षा कमी नग स्वीकारून गव्हाचा एक नग दिल्यास ते राष्ट्र स्वीकारण्यास तयार होते, कारण या देशात त्यांना कापडाच्या 4 नगाच्या मोबदल्यात एक नग गहू मिळतो. म्हणून आपण पाहतो की या ठिकाणी समजा दोन राष्ट्रात ए व बी व्यापार सुरू झाला आणि त्यानुसार 4:2 असे प्रमाण राहिले, तर गव्हाच्या 4 मात्रा देऊन कापडाच्या 2 मात्रा घ्याव्यात किंवा द्याव्यात अशी अट मान्य करण्यात आली, तर दोन्ही राष्ट्रांना फायदा होतो. कारण आपण पाहतो तिथे 4:1 प्रमाण आहे, इथे 4:2 प्रमाण आहे. एकाने प्रत्येक राष्ट्राला दोन्ही राष्ट्राला फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. कारण तिथे उत्पादन प्रमाण काय होतं, एचंही 4:1 होतं आणि बीचं 1:4 होतं आणि इथं 4:2. हे जर व्यापाराची अट या ठिकाणी मान्य केली तर दोन्ही राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय व्यापार हा फायद्याचा ठरतो असं रिकार्डो म्हणतात. तर दोन्ही राष्ट्रांना फायदा होतो, कारण ए राष्ट्राला गव्हाच्या 4 नगाच्या मोबदल्यात कापडाचे 2 नग मिळतात, तर बी राष्ट्राला कापडाच्या 2 नगाच्या मोबदल्यात गव्हाचे 4 नग मिळतात. याचाच अर्थ ए राष्ट्राने गव्हाच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करावे, तर बी राष्ट्राने या ठिकाणी कापडाच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार करावा, की ज्यामुळे दोघांनाही फायदा होईल. असे जर झालं तर दोन्ही राष्ट्रात 2 मजूर कापडाचे 24 नग तयार करतील. याचाच अर्थ 2 राष्ट्रातील एकूण उत्पादन 48 नगाचे होते. याउलट जर आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण नाही झाली तर काय होईल मग? याउलट ए राष्ट्रात 2 मजूर 12+3 15, बी राष्ट्रात 2 मजूर 3+12 15 असे 3 नग तयार होतात. तर अशा प्रकारे व्यवहारातून आंतरराष्ट्रीय व्यवहारातून दोन्ही राष्ट्राचा फायदा होतो. शिवाय कसा फायदा झालेला आहे की उत्पादन प्रमाण 4:1 ए राष्ट्राचं आणि बी राष्ट्राचं 1:4. पण याच्यामध्ये जर ए राष्ट्राने गव्हाच्या उत्पादनात कौशल्य प्राप्त केलं आणि बी राष्ट्राने कापडाच्या उत्पादनात कौशल्य प्राप्त केलं आणि बी राष्ट्राने गव्हाची आयात केली आणि ए राष्ट्राने कापडाची आयात केली, तर त्यांना 4:2 उत्पादन प्रमाण प्राप्त होतं आणि त्यामुळे दोघांनाही आंतरराष्ट्रीय व्यापार हा लाभाचा होतो आणि त्यामुळे आपण पाहतो की दोघांनाही लाभ होऊन दोघांच्याही राष्ट्राच्या उत्पन्नात या ठिकाणी वाढ होऊ शकते, असं या ठिकाणी निरपेक्ष लाभाच्या अनुषंगाने रिकार्डोने उदाहरण देऊन हा सिद्धांत समजून सांगितलेला आहे. तर दुसरा या ठिकाणी लाभ सांगितलेला आहे समलाभ, इक्वल ऍडव्हान्टेज ज्याला आपण म्हणतो. निरपेक्ष लाभ आपण पाहितला, आता समलाभ पाहूया की या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे समलाभाच्या बाबतीत, की खालील उदाहरणात दोन्ही राष्ट्रातील उत्पादन खर्च भिन्न असूनही तौलनिक दृष्ट्या तो सारखा आहे हे दर्शविलेले आहे. ए राष्ट्रात एक मजूर एक दिवसात गव्हाचे 5 नग तयार करतो. पहा समलाभ म्हटलेला आहे त्यांनी याला. ए राष्ट्रामध्ये एक मजूर एका दिवसात गव्हाचे 5 नग तयार करतो, तर बी राष्ट्रात एक मजूर एका दिवसात कापडाचे 10 नग तयार करतो. पहा एका राष्ट्रात एक मजूर एका दिवसात गव्हाचे 5 नग तयार करतो, तर बी राष्ट्रात एक मजूर एका दिवसात कापडाचे 10 नग तयार करतो. अंतर्गत व्यवहार दर काय असेल? 1:2 या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. 1:2 म्हणजे गव्हाचे 2 नग तर गव्हाचा 1 नग तर कापडाचे 2 नग असं आपल्याला 1:2 असं आपल्याला या ठिकाणी प्रमाण दिसून येतं. बी राष्ट्रात एक मजूर एका दिवसात गव्हाचे 4 नग तयार करतो. पहा बी राष्ट्रात एक मजूर गव्हाचे
4 नग तयार करतो, तर ए राष्ट्रात एक मजूर एका दिवसात गव्हाचे 8 नग तयार करतो. यांचा अंतर्गत व्यवहार दर काय आहे? एकास 2. दोघांचाही अंतर्गत व्यवहार दर हा समान असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. एकास 2, एकास 2. कापडाच्या बाबतीत आणि गव्हाच्या बाबतीतही. उत्पादन खर्चाचा विचार केला असता ए राष्ट्रात गव्हाचे व कापडाचे उत्पादन बी राष्ट्रापेक्षा कमी खर्चात होते. पहा, या ठिकाणी उदाहरणामध्ये त्यांनी दिलेलं की ए राष्ट्रात गव्हाचे 5 नग तयार होतात, तर बी राष्ट्रात गव्हाचे 4च नग तयार होतात. ए राष्ट्रात कापडाचे 8 नग तयार होतात, तर बी राष्ट्रात कापडाचे या ठिकाणी 10 नग तयार होतात. 10 नग तयार होतात. तर ए राष्ट्रांमध्ये दोन्हीचा उत्पादन खर्च कमी या ठिकाणी बी राष्ट्रापेक्षा असलेला आपल्याला दिसून येतो. बी राष्ट्रात दोन्ही वस्तूचा उत्पादन खर्च ए पेक्षा जास्त असतो आणि तरी पण तुलनेत दृष्ट्या विनिमयाचा विचार करता या दोन्ही राष्ट्रात व्यापार होत नाही, कारण दोन्ही राष्ट्रातील वस्तूच्या विनिमयाचा दर कसा आहे? 1.2 आहे, सारखा आहे आणि त्यामुळे ए राष्ट्रात गव्हाच्या नगाच्या मोबदल्यात कापडाचे 2 नग मिळतात, तर बी राष्ट्रात 2 कापडाच्या नगाच्या मोबदल्यात गव्हाचा 1 नग मिळतो, म्हणजे समान आहे आणि त्यामुळे भिन्न राष्ट्रात कसलाही व्यापार होत नाही. असं झालं तरी त्यातून कोणाचाही फायदा होत नाही. म्हणजे समलाभ असेल तर तिथे आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येत नाही, परंतु या ठिकाणी निरपेक्ष लाभ असेल तर त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार हा फायद्याचा राहतो, असं रिकार्डो यांनी म्हटलेलं आहे. आता तिसरा या ठिकाणी लाभ त्यांनी सांगितलेला आहे, तुलनात्मक लाभ, कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. तुलनात्मक लाभ सांगत असताना त्यांनी या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की ए राष्ट्रात एक मजूर एका दिवसात गव्हाचे 10 नग तयार करतो, तर ए राष्ट्रातच एक मजूर एका दिवसात कापडाचे 10 नग तयार करतो. पहा, गव्हाचे तेवढेच नग तयार होतात आणि कापडाचे तेवढेच नग तयार होतात. देशांतर्गत व्यवहार हा कसा आहे? एकास 1 असं त्याचं प्रमाण आहे. तर बी राष्ट्रात एक मजूर एका दिवसात गव्हाचे 4 नग तयार करतो, तर बी राष्ट्रात एक मजूर एका दिवसात कापडाचे 8 नग तयार करतो. एकास 2 या ठिकाणी बी राष्ट्रात याचं अंतर्गत व्यवहार दर असलेला आपल्याला दिसून येतो आणि ए राष्ट्रात अंतर्गत व्यवहार दर एकास 1 आहे, तर बी राष्ट्रात एकास 2 आहे. म्हणजे या ठिकाणी बी राष्ट्रामध्ये कापडाचं उत्पादन हे गव्हाच्या उत्पादनापेक्षा एका मजुराकडून दुप्पट होतं, तर ए राष्ट्रात दोन्ही समान असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. वरील राष्ट्रातील उत्पादन खर्चाचा विचार करता ए राष्ट्रात गहू आणि कापडाचे उत्पादन बी राष्ट्रातील उत्पादन खर्चापेक्षा कमी खर्चात होते. उत्पादन खर्चापेक्षा कमी खर्चात होते, म्हणजेच बी राष्ट्राचा गहू व कापडाचा उत्पादन खर्च ए राष्ट्रातील उत्पादन खर्चाच्या तुलनेने जास्त असतो. तरी पण ए राष्ट्राने गव्हाच्या तर बी राष्ट्राने कापडाच्या उत्पादन लक्ष केंद्रित करून वस्तूची आपापसात देवाणघेवाण केली तर तर त्या दोन्ही राष्ट्रांचा फायदा होतो. हा फायदा त्यांनी खालील उदाहरणावरून समजून दिलेला आहे. समजा दोन राष्ट्रातील करार एकाशी 1/2 असा, तर ए राष्ट्रातील राष्ट्राला एक गव्हाच्या मोबदल्यात एक कापडाचा नग मिळतो, तर बी राष्ट्रात कापडाच्या एकास 2 प्रमाणाच्या नगाच्या मोबदल्यात एक गव्हाचा नग मिळतो. तर त्यानुसार ए राष्ट्राला एक गव्हाच्या मोबदल्यात कापडाचा एकापेक्षा जास्त नग दिला तर फायदा राहतो, कारण या देशात एकास 1 असा दर ठरतो, तर बी राष्ट्रात एकास 2 असा कापडाच्या मोबदल्यात एक गव्हाचा नग मिळाला तर फायदा राहतो, कारण देशात 2 कापडाच्या मोबदल्यात एक गव्हाचा नग उपलब्ध होतो आणि एकास 2 हे प्रमाण कायम राहतं. त्यातून दोन्ही राष्ट्राचा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे तुलनात्मक लाभ आणि निरपेक्ष लाभाच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार हा फायद्याचा होत असतो आणि अशा प्रकारे दोन्ही राष्ट्राचा उत्पादन खर्च कमी होऊन या ठिकाणी ज्या वस्तूच्या निर्मितीचा उत्पादन खर्च कमी आहे त्या राष्ट्राने त्या वस्तूचं आपल्या देशामध्ये उत्पादन करावं, त्यामध्ये कौशल्य मिळवावं, त्यामध्ये विशेषीकरण आणून आणखी उत्पादन खर्च करून ती वस्तू दुसऱ्या देशाला निर्यात करावी आणि ज्या वस्तूचा उत्पादन खर्च आपल्या
देशात निर्माण करण्यासाठी जास्त येतो, तर त्या वस्तूची ज्या वस्तूत ते उत्पादन खर्च कमी येतो त्या देशातून त्याची आयात करावी. तर अशा प्रकारे दोन्ही राष्ट्रांना आयात आणि निर्यातीतून तुलनात्मक दृष्ट्या या ठिकाणी लाभ होईल आणि हा लाभ दोन्ही राष्ट्राच्या विकासामध्ये भर टाकणारा असेल, असं या ठिकाणी रिकार्डोने विविध लाभ, निरपेक्ष लाभ, समलाभ आणि तुलनात्मक लाभ या ठिकाणी उदाहरण देऊन लाभाचे उदाहरण देऊन या ठिकाणी हा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. तर या सिद्धांतावर काही टीका देखील झालेली आपल्याला दिसून येते, की आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तोलनिक खर्चाचा सिद्धांत उत्पादनात श्रम या एकाच घटकावर अवलंबून असतो. उत्पादन खर्चाचा विचार करताना खंड, व्याज, नफा इत्यादी खर्चाचा विचार केला नाही. उत्पादन हे सर्वच खर्च उत्पादनात आपण पाहतो, की सर्वच उत्पादन घटकावर खर्च करावा लागतो आणि त्यामुळे अपूर्ण खर्चावर आधारित हा सिद्धांत असलेला ही एक टीका केली जाते. त्यानंतरची टीका आहे, की स्थिर उत्पादन घटकावर आधारित आहे. आपण पहा ही एक टीका त्यावर केली जाते. त्यानंतर स्थिर फळाच्या सिद्धांतावर हा सिद्धांत अवलंबून आहे. आपण पाहतो, की घटते फल आहे किंवा वाढत्या फळाच्या याच्यामध्ये हा सिद्धांत लागू होत नाही. त्यानंतर वाहतूक खर्चाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याचबरोबर उत्पादन घटकाची संपूर्ण गतिशीलता आपण पाहिलेलं, की देशांतर्गत गतिशील म्हटलेलं आहे. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर गतिशील नाही म्हटलेलं आहे. तर ही एक टीका त्यावर केल्या जाते. आज आपण पाहतो, की आंतरराष्ट्रीय पातळीवरही उत्पादनाची घटकाची गतिशीलता आता वाढत आहे. त्याबरोबर 2 देश हे प्रतिमान त्यांनी घेतलेले आहे. परंतु प्रत्यक्षात 2 देशापेक्षा जास्त देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होतो. त्यासाठी हा सिद्धांत विशेष काही सांगत नाही असं म्हटलं जातं. त्यानंतर पूर्ण रोजगार हे एक गृहीत आहे, परंतु अर्थव्यवस्थेमध्ये अपूर्ण रोजगार असतो आणि त्यासाठी त्या अर्थव्यवस्थेसाठी हा सिद्धांत उपयोगी येत नाही. त्यानंतर एकतर्फी सिद्धांत अशी एक टीका केली जाते, की वस्तूच्या उत्पादन खर्चाचा किंवा पुरवठ्याचाच विचार केलेला आहे, परंतु मागणीचा त्यांनी विचार केलेला नाही. त्यामुळे हा सिद्धांत एकांगी वाटतो अशा प्रकारची एक टीका या सिद्धांतावर केलेली आहे. तर अशा प्रकारच्या टीका जरी या सिद्धांतावर असल्या तरी हा सिद्धांत आपण पाहतो, की निश्चितच एखाद्या राष्ट्रांमध्ये एखाद्या वस्तूचा उत्पादन खर्च हा कमी येत असेल, तर त्या राष्ट्राने त्या वस्तूच्या निर्मितीमध्ये कौशल्य प्राप्त करून त्या वस्तूची निर्यात वाढवली पाहिजे आणि ज्या वस्तूचा उत्पादन खर्च जास्त येतो, तर अशा वस्तूची आयात ज्या राष्ट्रांमध्ये उत्पादन खर्च कमी येतो तिथून आयात केली पाहिजे. तर त्यामुळे दोन्ही राष्ट्राला फायदा होऊन दोन्ही राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते, असं रिकार्डो यांनी महत्त्वाचा विचार या सिद्धांतावरून मांडलेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.